नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आम्ही सज्ज झालो आहोत। विद्येचं माहेरघर आणि संस्कृतीची खाण म्हणजे पुणे शहर। ज्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, पेशव्यांनी अनेक वर्ष ज्या ठिकाणी राज्य केलं, असं हे संस्कृती आणि समृद्धीने नटलेलं पुणे शहर। पुणे हे शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि असं हे शहर जे भारताचा अभिमान आणि भारताची शान आहे। अशा या पुणे शहरात सध्या नेमकं काय चाललंय या संबंधी आज आपण बोलणार आहोत। भर दिवसा जीवघेणी प्रकरण, गोळीबार आणि सुडाच्या भावनेत केलेले वाद, त्यासोबतच पुण्यामधील टोळी युद्ध, हे सगळं नेमकं का सुरू झालं, कसं सुरू झालं आणि यावर आता काय करू शकतो या संबंधी आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी म्हणजे 5 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला। त्यात त्याचा मृत्यू झाला। कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली। गोळीबारात शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला। त्याला तातडीनं ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं, पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 8 दिवसांपासून एक व्यक्ती शरद मोहोळच्या बरोबर फिरत होती। त्याच व्यक्तीने गोळीबार केला आहे। शरद मोहोळच्या लग्नाचा 5 जानेवारी रोजी वाढदिवस होता। त्यासाठी दोघे पती पत्नी गणपतीच्या दर्शनाला जायला निघाले होते। त्यावेळी मोहोळवर गोळीबार झाला आहे। 40 वर्षीय शरद हिरामन मोहोळ हा पुण्यातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड होता। त्याच्यावर दिवसा उजेडी गोळीबार आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानं या भागात खळबळ उडाली आहे। एकेकाळी शांत असलेल्या पुण्यात अनेक टोळ्या कार्यरत झाल्या आणि शहराचं स्वरूप बदललं। रिअल इस्टेटच्या पार्श्वभूमीवर असलेल्या गुन्हेगारीचं चित्रण आपल्याला मुळशी पॅटर्न या चित्रपटात पाहायला मिळालं। पण पुण्यात या टोळ्या नेमकं कुठून आल्या या प्रश्नांची उत्तरं आता आपण जाणून घेऊया। 2000 पूर्वी लोकांमध्ये, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी अत्यंत वेगळी भावना होती। जमिनीतून पीक येतं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चालतो अशीच त्यांची समजूत होती। पण 2000 नंतर लोकांच्या लक्षात येऊ लागलं की जमिनीतून अमाप पैसा कमवता येतो। IT क्षेत्राच्या उदयानंतर पुण्याचा चेहरा मोहरा बदलू लागला। पुण्याच्या आजूबाजूच्या गावातल्या जमिनीला भाव येऊ लागला। त्यातून जमीन मोकळी करून देणारे आणि व्यवहार पूर्ण करून देणाऱ्या एजंटची संख्याही वाढू लागली। जमिनीच्या व्यवहारासाठी लाखो रुपये मोजले जाऊ लागले। कॉर्पोरेट कंपन्यांना एक गठ्ठा जमीन मिळवून देणाऱ्या एजंटची गरज पडू लागली। कधी कधी जमीन मोकळी करून घेण्यासाठी मसल पॉवरचा उपयोगही करावा लागत असे आणि त्यातूनच गुंडगिरीला चालना मिळाली। काही काळानंतर गुंडगिरीचं स्वरूप कुणाला धमकवण्यापुरतं मर्यादित उरलं नाही। कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली। या स्पर्धेचं रूपांतर संघर्षात झाल्याचं पाहायला मिळतं। या सर्व गोष्टींकडे सामान्य तरुण कसा आकर्षित होतो हे आता आपण जाणून घेऊया। तरुणांना भुरळ पडावी असं या एजंट लोकांचं वर्तन असतं। महागड्या SUV आणि अंगात सोनं नाणं याचं तरुणांना आकर्षण असतं। अंगावर जितकं सोनं आणि जितकी गाडी मोठी तितका मोठा एजंट असं अलिखित समीकरण असतं। त्यांच्याकडे ते सर्व असतं, त्यामुळे तरुण त्यांच्याकडे आकर्षित होतात। बेरोजगार तरुणांना दिवसाला 400-500 रुपये देऊन किंवा मोठी डील झालीच तर पार्टी देऊन खुश ठेवलं जातं। काही एजंट लोकांचं ऑफिस हे कॉर्पोरेट ऑफिस प्रमाणे चकाचक असतं, त्यामुळे देखील तरुण आकर्षित होतो। 2006 मध्ये मारणे गँगच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती। मिळालेल्या माहितीनुसार या टोळ्या व्यावसायिकांकडून आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करत असत। पौड, पिरंगुट आणि मुळशीच्या भागातून आखाड्यातील मुलं या गँगमध्ये भरती केली जात। सुधीर रसाळ यांच्या हत्येनंतर पुण्यात टोळी युद्धाला सुरुवात झाली। या हत्येचं प्रत्युत्तर म्हणून मारणे गँगनं संदीप मोहोळची हत्या केली। त्यानंतर या 2 टोळ्यांमधला संघर्ष तीव्र होत गेला। संदीप मोहोळच्या हत्येनंतर त्याचा नातेवाईक शरद मोहोळनं या हत्येचा कथित सूत्रधार किशोर मारणे यांची 2010 मध्ये हत्या केली। या हत्येसाठी शरद मोहोळला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। मारणे गँग आणि निलेश घायवळ गँगमध्ये देखील पुण्यात चकमकी उडाल्या आहेत। मारणे गँगच्या सदस्यांनी घायवळ यांच्यावर हल्ला केला होता, त्यातून ते थोडक्यात बचावले होते। घायवळ गँग कोथरूड भागात होती आणि पौड रोड भागात वर्चस्व स्थापन करण्याचा या गँगचा प्रयत्न होता। काही वर्षांपूर्वी टोळ्या आणि त्यांच्यातला संघर्ष हा तीव्र स्वरूपाचा होता। खंडणी घेणं, जमीन मोकळी करणं, जमिनीवर ताबा मिळवून ती विकणं अशी कामं या टोळ्या करत असत। या टोळ्यांना बिल्डर लॉबीकडून पाठबळ मिळत असे। यातून बाबा बोडके, घायवळ
मारणे अशा टोळ्या उभ्या राहिल्या। आधीच्या गुन्हेगारीचं स्वरूप मटके, खंडणी किंवा इतर प्रकारच्या अवैध धंद्यांचं होतं। रिअल इस्टेटचा पैसा गुन्हेगारांच्या हाती आला। या पैशांचं प्रमाण आधीच्या तुलनेत कित्येक पटीनं होतं। त्यांच्याकडे लँड रोवर, जॅग्वार सारख्या गाड्या आल्या। हिंजवडी, मुळशी, फुरसंगी, हडपसर, मान, कात्रज अशा प्रत्येक भागात गँग्स उभ्या राहिल्या। त्यावरूनच त्यांच्यातील वाद आणि संघर्ष विकोपाला जाऊन गँगवॉरला सुरुवात झाली। पुण्यातल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील याचा पोलिसांनी पद्धतशीर अभ्यास केला। त्यानंतर त्यांनी कारवाईला सुरुवात केली। गुन्हेगारी संपवण्यासाठी शक्य त्या कायदेशीर मार्गाचा वापर पोलिसांनी केला। गुन्हेगारी कमी करायची असेल तर लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे, पण लोक तेव्हाच तक्रार करायला पुढे येतात जेव्हा त्यांना खात्री असते की पोलीस कारवाई करतील, आणि पोलीस तेव्हाच कारवाई करू शकतात जेव्हा त्यांना कायद्याचं पाठबळ मिळतं। MCO/CA मुळे पोलिसांचे हात बळकट झाले। हे गुन्हेगार काही साधे नव्हते, तुरुंगातही ते मारामाऱ्या करत असत। प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट म्हणजेच काही होणार असा संशय आल्यास संशयिताला ताब्यात घेतलं जातं। या कायद्याचा वापर करून पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। जशी शहरं विस्तारतील तसं गुन्हेगारीचं स्वरूप बदलतं आणि संघटित गुन्हेगारी येतेच। ही फक्त पुण्याचीच गोष्ट नाही, तर जी शहर विस्तारत आहेत तिथं आपल्याला संघटित गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतं। आणि हे फक्त पुण्यात मर्यादित राहिलं नसून जिथे शहर विस्तारतं तिथे म्हणजे शहर विस्तारण्यामुळे वाढणारी गुन्हेगारी इतरत्रही दिसत आहे। आणि शेवटी ही कथा फक्त पुण्याची राहिली नाही, तर ही अवघ्या महाराष्ट्राची कथा बनत चाललेली आहे। अंडरवर्ल्डची ओळख असलेल्या मुंबई शहराची जागा आता पुणे शहर घेतं की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे। तर तुम्हाला काय वाटतं यासंबंधी कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।